घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर गहाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून. पैसे परत देता आले नाहीत. जप्ती लागली घरावर. परी म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावित, खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीचंच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे. पण मग ती तुम्हाला कशी भेटली? आसमानचे टपकी क्या? हाँ काल सावी मुली मुली हे काय आहे सगळं? डॅडा काय डॅडा ते आम्ही काय ते असं ठेवणार आहे का? त्यांना काय पिशवीत ठेवणार आहे डॅडाला? शट अप. हे काय आहे? दिस इज टू हॉरिबल. अगं हाच तो तिसरा आहे. साहिल. साहिलचं पहिलं प्रेम. नेहा. साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं. हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करा जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे. 3 टाइप के आदमी होते. एक जो नॉर्मल होते, 2 जो फॉर्मल होते, और 3 जो आदमी नहीं होते, जो सिर्फ साहिल होते. असंच वाटतं मला. मला काहीच खरं नाही वाटत. नो लॉजिक एट ऑल. हे लॉजिक नाहीच आहे, मॅजिक आहे. गाना साधन ते जो मायती मीरा हरुण करुणा कर दे प्रकाश दे अभय गगन साधन छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून ताऱ्यातून वाचते तुझेच नाव. पूरब से सूर्य उगा. वाह, हा कुठला राग आहे? हा राग भटियार आहे. राग भटियार. मला एक प्रश्न आहे, सॉरी म्हणजे, पण कोण तयार करतं हे राग? आणि ते गायल्यावर असं सकाळचं वातावरण कसं तयार होतं? ह्यात लॉजिक नाही आहे, ह्यात मॅजिक आहे. नहीं, मतलब फूल फूल मंडरा के आखिर भवरे को अपना गुलाब मिली गया. हाँ? हो, साहिलचं पहिलं प्रेम. नेहा. माझ्या जन्माचा सोडा पण खयाली पुलावचा जन्म साहिलमुळे झाला. एवढं तोंडवर करून बोलतेय. स्वतः काय स्वतः उपकाराने दिलेल्या घरातच राहतेय ना? हे राजा, असं बोलू नये. मग समजाव ना तिला. तू थांब जरा. काय रे? काय माझ्यावर कशाला चिडतो? एवढा राग आला ना, जाऊन बॉसला बोल ना तुझ्या. तुझं बघ ना, स्वतःची नोकरी गेली, स्वतःचं घर गेलंय. किलर रॉयल कारभार. गपना बाबा ये. चल ग, कुठं या पोरांच्या आधी माझी नोकरी जाते, मग तिचा टफी पळून जातो, मग मला ही भेटते. त्यानंतर आम्ही टफीला शोधत असताना आम्हाला दोघांनाही गौरव भेटतो. मग हिची नोकरी जाते, हिला आनंदी भेटते आणि मला पप्या भेटतो. मग आपल्या सगळ्यांना लग्नातून पळून आलेली परी भेटते. माझं गट फिलिंग मला असं सांगतंय ना की आत्ता जे घडतंय ना इथे, ते सगळं आधीच ठरलं होतं. काय? आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. फ्री. आता कसं एकदम मराठमोळं वाटतंय. सिस्टर आनंदीबाई, आनंदीबाई. काय रे? काय रे, एवढा उशीर का झाला? किती वाजता बोलवलं होतं पप्याने? 13 मिनिट्स लेट आहे तू. अरे हो सिस्टर, भाई बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे ना, होम डिलिव्हरीसाठी लँडलाईन आणि वायफाय साठी इंटरनेटची लाईन एका दिवसात टाकून होत नाही ना. भाई मग काय केलं,
जे 4-5 वायरमॅन भेटले ना त्यांना गाडीत टाकलं, डायरेक्ट इथे घेऊन आलो. तेव्हा कुठे हे काम झालंय. अरे पण बोर्ड आधी पाठवून द्यायचा ना, हे वायरमॅनचं वगैरे काम नंतर केलं असतं. अरे नाही सिस्टर, अरे वायरमॅन मुळे ना लेट झालंय बाई. मग भाई या बोर्ड मुळे लेट झालंय. या एवढ्याच्या बोर्डमुळे लेट झाला तुला? अरे नाही बाई, आपल्याला आहे ना पप्प्याबाईंनी फोन केला. त्यांनी सांगितलं आपल्याला एक फ्री लिहिलेला बोर्ड हवाय. भाई आपण लगेच आपल्या पंटरला सांगितलं, पण आपला बंड्या आहे ना, त्याने भाई त्याला बोर्ड सांगितल्यावरती FAIR अशी फ्रीची चुकीची स्पेलिंग लिहिली. फेर भाई मग आपण आहे ना लोअर परळच्या पिंट्याला सांगितलं, मग त्याने बाई FRY अशी स्पेलिंग लिहिली. अरे फ्राय झालं हे. अरे हो ना भाई, अरे आपल्या डोक्याचं पण फ्राय झालं यांच्या नादात. मग भाई आपण एक बोर्ड आणला आणि आपण स्वतः शुद्ध मराठीत फ्री लिहून टाकलं. आता कसं एकदम परफेक्ट. फारच शुद्ध आहे रे तुझं मराठी. भाई आपण मराठीत वर्गात एकदम टॉप क्लास होतो. भाई पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे 42 आउट ऑफ 100. नाही तुझ्यासारखे टॉपर असे हॉटेल समोरून फिरायला लागले ना, तर मग त्यांना कळणारच नाही हे काय लिहिलंय. काय दिलाय ना व्यवस्थित नंबर सावीनी. डूड, ही सावी आहे. ओके, पेज वरती, वेबसाईट वरती आणि ऍप वरती सगळीकडे हे नंबर गेले. काय करतोय तू? फोन चालू आहे ना? चालत नाहीये म्हणजे फोन इथे बसलाय शांत. तू सुद्धा त्या फोन कडून काहीतरी शिक आणि बस शांत. calm down. फास्ट आहे एकदम. ओ फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ आहे. काय आणू बोला? वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे. सॉलिड. काय हो, काय टेन्शन? माझ्या घरात कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये ना, त्याच्या आधी तुम्ही क्रांती घडवली. ऐका म्हणजे थोडक्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य त्या कशा बोलतील? माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा टाळ्या. अरे मी जे काय केलं ना ते ती गौरी बरोबर गलत करत होती म्हणून मी केला सगळा. देखिए हम जानते हैं वो गलत कर रही हैं, पोते के ऑब्सेशन में कर रही हैं, पर आप भी जो कर रही हैं ना वो सही नहीं है. ये कोई तरीका होता है क्या समझाने का? हम आपको बता रहे हैं आगे बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाएगी और हम आपका साथ नहीं देंगे. हॅलो. नाही मानसी, आता नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस. ओके. विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं. मग कशाला? मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणार. पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है. हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है. अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आग डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! या मसाल्यांच्या वासाचा मला त्रास होतोय, ताबडतोब बंद करा. नाही केलं तर I will send you legal notice. आज
तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते. तेव्हा दोघी बी तयार राहा. तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल. आम्हाला बी. तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल.